प्राचीन काळी शरयू नदीच्या पवित्र किनाऱ्यावर वसलेली अयोध्या नगरी अत्यंत समृद्ध, सुंदर आणि धर्मशील होती. त्या नगरीवर सूर्यवंशातील पराक्रमी आणि न्यायप्रिय राजा दशरथ राज्य करत होते. त्यांच्या राज्यात सर्वत्र सुख, शांती आणि समृद्धी होती. पण त्यांच्या मनात एक मोठी वेदना होती. त्यांना संतती नव्हती. योग्य वारसासाठी त्यांनी महान ऋषी ऋष्यशृंग यांच्या मार्गदर्शनाखाली पुत्रेष्ठी यज्ञ केला. यज्ञातून मिळालेल्या दिव्य प्रसादामुळे कौसल्या यांच्या पोटी श्रीराम, कैकेयी यांच्या पोटी भरत आणि सुमित्रा यांच्या पोटी लक्ष्मण व शत्रुघ्न जन्मले. अयोध्येत आनंदोत्सव साजरा झाला. लहानपणापासूनच श्रीराम अत्यंत शांत, नम्र, पराक्रमी आणि धर्मनिष्ठ होते. गुरु वसिष्ठ यांच्या आश्रमात त्यांनी वेद, शास्त्र, धनुर्विद्या आणि राजधर्म यांचे शिक्षण घेतले. चारही भावांमध्ये अपार प्रेम होते. विशेषतः लक्ष्मण यांचे रामांवर अतूट प्रेम होते. परंतु या आनंदी जीवनामागे एक दुःखद घटना दडलेली होती. तरुणपणी दशरथांनी आवाजावरून लक्ष साधणारा शब्दभेदी बाण मारला. तो चुकून अंध आई वडील यांची अपार सेवा करणाऱ्या श्रवण बाळाला लागला व त्याचा मृत झाला. त्यामुळे दुःखी होऊन त्यांच्या अंध आईवडिलांनी राजा दशरथाला शाप दिला होता की तुला पुत्रवियोगाने मृत्यू येईल. काळ पुढे सरकत गेला आणि एके दिवशी महान ऋषी विश्वामित्र अयोध्येला आले. त्यांच्या यज्ञात सतत राक्षस विघ्न आणत होते. राम आणि लक्ष्मण यांनी त्यांच्यासोबत जाऊन तारका, मारीच आणि सुबाहू यांचा पराभव केला. याच प्रवासात रामांनी महान ऋषी गौतम यांच्या शापामुळे शिला म्हणजेच दगड झालेल्या अहिल्या यांचा उद्धार केला. त्यांच्या पायाच्या स्पर्शाने त्या शापमुक्त होऊन पुन्हा स्त्री रूपात आल्या. ही घटना रामाच्या दिव्यत्वाची साक्ष देणारी ठरली. यानंतर ते मिथिला नगरीत पोहोचले, जिथे राजा जनकांनी कन्या जानकी म्हणजेच सीतेसाठी स्वयंवर आयोजित केले होते. जानकीजी जनकांना शेती नांगरत असताना दिव्य कपड्यांमध्ये पेटीमध्ये सापडली होती, म्हणून तिला सीता म्हणजेच धरतीपुत्री असे नाव पडले. राजा जनक हे शिवभक्त होते, म्हणून भगवान शिवजींनी राजा जनकांकडे त्यांचे प्रिय शिवधनुष्य सुरक्षित ठेवले होते. भगवान शिवांचे दिव्य धनुष्य इतके जड आणि शक्तिशाली होते की सामान्य माणूस तर सोडाच, मोठमोठे देव आणि राजेही ते हलवू शकत नव्हते. मात्र लहानपणापासूनच सीता खेळताना हे विशाल धनुष्य सहज हलवू शकत होती. म्हणून राजा जनकांनी त्या स्वयंवरात भगवान शिवांचे विशाल धनुष्य ठेवले होते. ते उचलून त्याला प्रत्यंचा लावणारा वीरच सीतेचा पती होणार होता असा प्रण स्वयंवरासाठी ठेवला. अनेक राजे अपयशी ठरले, पण रामांनी ते सहज उचलले आणि प्रत्यंचा लावताच धनुष्य तुटले. त्यामुळे उपस्थित परशुरामांना राग आला. स्वयंवरानंतर परशुराम आणि राम यांच्यात सामना झाला होता व रामाच्या दिव्यत्वाचा प्रत्यक्ष परिचय होऊन परशुरामांनी हे युद्ध स्वतः थांबवले. संपूर्ण सभागृह आश्चर्यचकित झाले आणि राम सीतेचा विवाह संपन्न झाला. काही वर्षांनी दशरथांनी रामांना राजा बनवण्याचा निर्णय घेतला, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. कैकेयीची कुटील दासी मंथराने तिच्या मनात संशय निर्माण केला की राम राजा झाला तर भरत मागे पडेल. पूर्वी युद्धात कैकेयीने देवदानव यांच्या युद्धात देवांच्या बाजूने लढणाऱ्या राजा दशरथांचे प्राण वाचवले होते. त्यामुळे तिला 2 वर मागण्याचा अधिकार दशरथांनी दिला होता. मंथरेच्या प्रभावामुळे कैकेयीने भरताला राज्य आणि रामाला 14 वर्षांचा वनवास मागितला. वचनबद्ध दशरथ दुःखाने खचले आणि शेवटी श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दिलेल्या शापाप्रमाणे रामांच्या विरहाने राजा दशरथांचा मृत्यू झाला. रामांनी शांतपणे वनवास स्वीकारला. सीता आणि लक्ष्मण त्यांच्या सोबत गेले. वनात जाताना गंगा नदीच्या काठी म्हणजेच शृंगवेरपूर येथे पोहोचले. तेथे रामभक्त केवट नावाच्या नाविकाने प्रभू रामचंद्रांना पाय धुण्याची परवानगी विचारली. ती रामांनी मी आता राजा नसून एक साधारण वनवासी आहे असे म्हणून नाकारली. तेव्हा केवट नाविकाने रामाला म्हटले की तुमच्या पायाच्या स्पर्शाने दगडही स्त्री झाली. माझी नाव तर लाकडाची आहे, तीही माणूस झाली तर? राम त्यावेळी हसले आणि केवटची चतुराई, हुशारी, निस्सीम भक्ती पाहून प्रभू राम यांनी केवट यास पाय धुवू दिले. नदी पार केल्यानंतर सीतेने अंगठी देऊ इच्छिली, पण ती नाकारत केवट याने म्हटले की आपण दोघे एकाच प्रकारचे काम करतो. मी नाविक आहे म्हणून लोकांना नदी पार करवतो, तुम्हीही लोकांना संसार सागरातून पार करता, मग मोबदला कशाचा? ही भक्तीची सुंदर कथा आहे. दरम्यान भरताने राज्य नाकारून रामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य चालवले. वनात पंचवटी येथे राहत असताना शूर्पणखा आली. तिथे लक्ष्मणाने तिची नाक कापले.
या अपमानाची तक्रार घेऊन ती तिच्या भावा रावणाकडे गेली. रावण हा महर्षी विश्वरा व दैत्य कन्या कैकसी यांचा अत्यंत बलवान आणि विद्वान पुत्र होता. तो ब्राह्मण पित्याच्या पोटी जरी जन्माला असला तरी तो त्याच्या आईच्या राक्षस विचारसरणीला मानत होता. रावणाला अहंकार होता की मानव वानर त्याला मारू शकत नाही, म्हणून देव दानव यांच्यापासून भयमुक्त होत अमर होण्यासाठी रावणाने ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते की देव दानव गंधर्व यक्ष त्याला मारू शकणार नाहीत. शूर्पणखा हिचा बदला घेण्यासाठी रावणाने कट रचला. कपटाने मारीचाने सोन्याच्या हरणाचे रूप घेऊन रामांना दूर नेले आणि त्याच वेळी रावणाने सीतेचे अपहरण केले. जटायू यांनी शूरपणे लढा दिला, पण ते जखमी झाले. सीतेच्या शोधात रामांना हनुमान, सुग्रीव आणि जांबवंत भेटले. लहानपणी खोडकर असलेल्या हनुमानांनी आपल्या शक्तींचा गैरवापर केला, त्यामुळे काही ऋषींनी त्यांना शाप दिला की तू आपली शक्ती विसरशील फक्त जेव्हा कोणी तुला लोकहिताच्या महान कामासाठी तुझ्या शक्तींची तुला आठवण करून देईल, तेव्हाच त्या शक्ती तुला पुन्हा मिळतील. राम सीतेच्या शोधात वानर सेनेसमवेत पोहोचल्यावर जांबवंतांनी हनुमानांना त्यांच्या अपार शक्तीची आठवण करून दिली. त्यानंतर हनुमानांनी आपली क्षमता ओळखली, समुद्र पार केला आणि लंकेत जाऊन सीतेचा शोध लावला आणि रामाचा संदेश दिला. त्याने लंकेला आग लावली. श्रीलंकेत जाण्यापूर्वी रामांनी भगवान शिवजींची पूजा करत रामाचे ईश्वर म्हणजेच रामेश्वर शिवलिंगाची स्थापना केली, ज्या स्थानाला आपण आजही रामेश्वर म्हणून ओळखतो. नंतर रामांनी वानर सेनेच्या मदतीने समुद्रावर पूल म्हणजेच रामसेतू बांधून लंकेत प्रवेश केला. हा रामसेतू अजूनही भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान समुद्रात पाण्याखाली अस्तित्वात आहे. तो आपण उपग्रह चित्रांद्वारे पाहू शकतो. याला पश्चिमात्य लूक ॲडम्स ब्रिज देखील म्हणतात. लंकेत राम आणि रावण यांच्यात भीषण युद्ध झाले. रावणाचा पुत्र मेघनाद, ज्याने स्वतःच्या पराक्रमाने इंद्राला हरवले व त्याला इंद्रजित असे नाव पडले. या इंद्रजिताने नागास्त्राचा वापर करून लक्ष्मणाला मूर्छित केले. तेव्हा वैद्य सुषेण यांनी हनुमानांना हिमालयातून संजीवनी बूटी हे औषध आणण्यास सांगितले. तेव्हा हनुमानजींनी ते आणले आणि लक्ष्मणांना वाचवले. रावणाचा भाऊ कुंभकर्ण याला 6 महिने झोप आणि 1 दिवस जागे राहण्याचे वरदान होते. तो शरीराने खूप धिप्पाडा आणि शक्तिशाली होता. जेव्हा रावण हरू लागला तेव्हा कुंभकर्णाला रावणाने झोपेतून उठवले व युद्धात आणले. त्यापूर्वी कुंभकर्ण आणि रावणाचा दुसरा भाऊ विभीषण यांनी सीतेला रामाला परत देण्याचे समजावले, मात्र रावणाने ऐकले नाही व विभीषण धर्माच्या बाजूने रामांकडे आला व कुंभकर्ण रामाविरुद्ध रावणाच्या बाजूने लढला आणि शेवटी रामांनी कुंभकर्ण व रावणाचा वध केला आणि सीतेची सुटका केली. सीतेच्या पवित्रतेसंबंधी जनतेने शंका उपस्थित केल्यामुळे सीतेने अग्निपरीक्षा देऊन आपली पवित्रता सिद्ध केली. वनवास संपल्यानंतर राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतले. संपूर्ण अयोध्या दीपांनी उजळून निघाली आणि रामांचा राज्याभिषेक झाला. राम राज्याची सुरुवात झाली जिथे सर्वत्र न्याय, शांती आणि समृद्धी होती. परंतु कथा इथेच संपत नाही. प्रजेच्या पुन्हा उपस्थित केलेल्या शंकेमुळे रामांनी सीतेला वनात पाठवले, जिथे लव आणि कुश जन्मले. त्यांनी रामायण गाऊन आपल्या पित्याला सत्य दाखवले. शेवटी आपले जीवन कार्याची पूर्तता करून श्रीरामांनी शरयू नदीत जलसमाधी घेतली. ही कथा केवळ एका राजाची नाही तर आदर्श जीवनाची आहे. श्रीराम आदर्श पुत्र, भाऊ, पती आणि राजा होते. म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. त्यांच्या जीवनातून आपल्याला सत्य, धर्म, त्याग आणि कर्तव्याचे अमूल्य धडे मिळतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट आम्हाला अजून चांगला माहितीपूर्ण कंटेंट बनवण्यासाठी प्रेरणा देतो. धन्यवाद.